मॉर्निंग स्टूडेंट्स। आज इंग्लिश स्पीकिंग के थर्ड दिन पर हम लोग प्रैक्टिस करेंगे हाउ टू एक्सप्रेस योर फीलिंग्स। यानी हमको हमारी फीलिंग्स, जज्बात जो है, भावनाएं जो है, वो कैसे एक्सप्रेस करनी है, सबके सामने जाहिर करनी है। इन इंग्लिश वी आर गोइंग टू टॉक अबाउट इट। See here, we express our different feelings through various expressions. So let us learn those expressions today. हम हमारे जो अलग अलग जज्बात होते हैं वो अलग अलग तरीकों से एक्सप्रेस करते, जाहीर करते हैं. याचाच अर्थ मराठीमध्ये आपण आपल्या वेगवेगळ्या भावना ज्या असतात, सुखाच्या, दुःखाच्या, वेगवेगळ्या अभिव्यक्तींद्वारे व्यक्त करतो. मग या अभिव्यक्ति काय आहेत, या एक्सप्रेशंस काय आहेत, ये एक्सप्रेशंस क्या है, इनके बारे में हम आज के इस वीडियो में मालूमात हासिल करेंगे. सो लेट अस स्टार्ट. वेल डन, हम ऐसा बहुत सुनते हैं, वेल डन. तो कब इस्तेमाल होता है ये वेल डन? व्हेन यू वांट टू अप्रिशिएट समवन आफ्टर कंप्लीटिंग अ टास्क सक्सेसफुली. जब कोई भी शख्स उसका दिया गया काम कामयाबी के साथ पूरा करता है तो हम उसको वेल डन कहते हैं. एखादे काम यशस्वीरित्या कोणीही पूर्ण केलं की त्याचं कौतुक करताना आपण काय म्हणतो? वा, वेल डन. फॉर एक्झाम्पल पहा, वेल डन माय चाइल्ड, यू हैव पास द स्कॉलरशिप एग्ज़ाम विद गुड ग्रेड्स. फॉर एग्ज़ाम्पल, किसी बच्चे ने जब स्कॉलरशिप के मार्क्स अच्छे हासिल किया है तब हम उसकी तारीफ़ कर सकते हैं, वेल डन, तुमने बहुत अच्छा काम किया है. वेल डन, यू हैव मेंटेन द ऑफिस वेरी वेल, तुमने ऑफिस बहुत अच्छे से संभाला है, वेल डन, बहुत अच्छे से ये काम तुमने पूरा किया है. देन द नेक्स्ट इज़ मार्वलस और वंडरफुल. तो इसका इस्तेमाल हम कब करते हैं? व्हेन यू अप्रिशिएट समवन व्हेन ही कंप्लीट्स द टास्क विथ एक्स्ट्राऑर्डिनरी स्किल्स. यानी जब भी कोई शख्स दिया गया काम कुछ अलग तरीके से, जल्दी और सबसे अलग तरीके से करता है तब उसको हम मार्वलस या वंडरफुल कहते हैं. एखाद्याचं कौतुक करताना त्याने ते केलेलं काम असामान्य कौशल्याने म्हणजे इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलं असेल तर डेफिनेटली आपण त्याला वंडरफुल किंवा मार्वलस म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, मार्वलस, द बंगलो इज युनिक इन डिझाईन. वाव, हा बंगला किती डिफरंट आहे सगळ्यापेक्षा. त्यामुळे बनवणाऱ्या कारागिराचं आपण कौतुक करताना म्हणू शकतो मार्वलस. जिसने भी वो घर बनाया है, बंगलो बनाया है, उसकी डिज़ाइन सबसे यूनिक है, कुछ अलग है, इसके लिए हम कह सकते हैं वंडरफुल और मार्वलस. मार्वलस और वंडरफुल, यू हैव टॉप द एग्ज़ाम विथ आउटस्टैंडिंग मेरिट. वाह, मार्वलस कभी म्हणणार, कब बोलेंगे हम? जब कोई भी बच्चा या कोई भी स्टूडेंट किसी भी एग्ज़ाम में सबसे टॉप तो करता है लेकिन विथ आउटस्टैंडिंग मेरिट अभी तक किसी ने नहीं किया है, तब हम कह सकते हैं मार्वलस. एक्स्ट्रॉर्डिनरी स्किल के साथ काम पूरा करने पर हम कहेंगे मार्वलस या वंडरफुल. देन थर्ड है ब्यूटीफुल, वाओ, एक्सीलेंट. ये कब इस्तेमाल होता है? व्हेन यू अप्रिशिएट समवन और समथिंग एज यू लाइक इट वेरी मच. जब आपको कोई चीज़ या कोई शख्स बहुत पसंद आता है तब हम उसकी तारीफ़ करते हुए ये अल्फाज इस्तेमाल कर सकते हैं, ब्यूटीफुल, वाओ, एक्सीलेंट. जेव्हा एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती किंवा कुठल्याही गोष्टीचं आपण कौतुक करतो आणि आपल्याला ती आवडते तेव्हा आपण या तीनपैकी कोणत्याही एका एक्सप्रेशनचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल पहा, व्हॉट अ ब्यूटिफुल ड्रेस इट इज़. किती सुंदर ड्रेस आहे हा, कितनी खूबसूरत ड्रेस है ये. हाउ ब्यूटिफुल यू लुक, तुम बहुत खूबसूरत दिख रही हो, तू खूप सुंदर दिसत आहेस. ओके. सी द नेक्स्ट एक्सप्रेशन, हे. हे कधी वापरतात? व्हेन यू वॉन्ट टू हॅव समवन्स अटेन्शन और वॉन्ट टू ॲड्रेस हिम. जेव्हा आपण एखाद्याचं अटेन्शन घेऊ इच्छितो, जेव्हा आपल्याला एखाद्याचं लक्ष वेधायचं असतं किंवा त्याला संबोधायचं, आवाज़ द्यायचा है, जब हमको किसी का ध्यान अपनी तरफ लेना है, तवज्जो लेना है अपनी तरफ, या फिर उसको क्या करना है, आवाज़ देनी है, तब हम कहते हैं हे. और स्पेशली हम उसको पहचानते नहीं. फॉर एग्जाम्पल सी हियर, हे यू, येस यू, आई एम टॉकिंग टू यू ओनली. हाँ, तुम्ही यहाँ पर ध्यान दो. यानी उसका जब नाम पता नहीं तो हम उसको है कह सकते. या उसके अलावा भी हे, वॉच आउट, अरे वो देख, अरे संभाल कर, लाइक दैट. ओके. नेक्स्ट, माई गॉड. अभी माई गॉड यूजुअली हम शॉक होते हैं. व्हेन यू आर शॉक टू नो समथिंग, जब हमको कोई चीज़ समझने पर हम थोड़ा चौक जाते हैं तब हम कहते हैं माई गॉड. एखादी गोष्ट कळल्यावर जो आपल्याला धक्का बसतो तेव्हा आपण माई गॉड हे एक्सप्रेशन वापरतो. फॉर एग्जाम्पल सी, माई गॉड, शी मेट विथ एन एक्सीडेंट. जैसे कि ओ गॉड, माई गॉड, उसका एक्सीडेंट हो गया, या फिर तिचा अपघात झाला. या फिर ओ गॉड, हाउ कुड अ चाइल्ड बी सेपरेटेड फ्रॉम हिज पेरेंट्स.
ओ गॉड, कैसे भला किसी बच्चे को उसके माँ बाप से जुदा किया जा सकता आहे? कसं काय एखाद्या मुलाला त्याच्या आईवडिलांपासून दूर ठेवलं जाऊ शकतं? ओ गॉड म्हणजे एक्सप्रेशन आपल्याला ही गोष्ट कळल्यावर धक्का लागला. देन द नेक्स्ट इज़ ऑफ कोर्स, बेशक. इसका इस्तेमाल कब होता है? व्हेन यू अश्योर समवन ऑफ समथिंग, जब हम किसी भी इंसान को किसी बात की गॅरंटी देते हैं. जसं मराठी में आपण त्याला एखाद्या गोष्टीचं आश्वासन देतो की हां, ये होगा, हे होणार आहे. फॉर एक्झाम्पल, येस ऑफकोर्स आय विल हेल्प यू फॉर स्टडीज. येस ऑफकोर्स मी तुला अभ्यासाला मदत करणारच आहे. येस ऑफकोर्स मैं तुमको पढ़ाई के लिए मदद करने ही वाला हूँ. या फिर ऑफ कोर्स द ट्रेन विल कम ऑन टाइम. डेफिनेटली, पक्का बोलता हूँ मैं, ट्रेन टाइम पर आएगी. नक्कीच ट्रेन वेळेवर येणार. ऑफकोर्स. नेक्स्ट यू हैव बाय गॉड्स ग्रेस. मतलब बोलते ना हम कि गॉड ने हेल्प किया है. बाय गॉड्स ग्रेस म्हणजे देवाच्या कृपेने, और अल्हम्दुलिल्लाह उर्दू में कहते हैं वैसे. तो यहाँ पर हम कैसे कहेंगे बाय गॉड्स ग्रेस इन इंग्लिश? जैसे कोई भी काम होते टाइम हम बोलते हैं की हां, ये क्या है, अल्लाह के करम से हुआ आहे. जेव्हा आपण एखादं काम म्हणतो पूर्ण का झालं आहे, तर देवाच्या मदतीने, देवाच्या कृपेने झालेलं आहे. एक्झाम्पल पहा. बाय गॉड्स ग्रेस वी वर सेव्ड फ्रॉम द फ्लड. अल्हम्दुलिल्लाह कि हम उस सैलाब से क्यों बचे, तो अल्लाह की मर्ज़ी थी, अल्लाह के करम से. बाय गॉड्स ग्रेस वी वर सेव्ड फ्रॉम द फ्लड. देवाच्या कृपेने आम्ही त्या पुरामधून वाचलो. इट्स बाय गॉड्स ग्रेस वी हॅव अचीव्ड द सक्सेस. देवाच्या कृपेने आम्ही काय केलेलं आहे, यश संपादन केलेलं आहे. और अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह के करम से हमने क्या है, कामयाबी हासिल कर ली है. देन मे गॉड ब्लेस यू. हम जब कब ये विश करते हैं? व्हेन यू विश फॉर समवन सक्सेस विद गॉड्स ब्लेसिंग. जब हम किसी की कामयाबी के लिए गॉड की ब्लेसिंग, जैसे हम बोलते ना अल्लाह अल्लाह की मर्ज़ी है बोलो, या उनकी दुआओं के लिए क्या करते हैं, प्रे करते हैं. इस तरीके से जेव्हा तुम्ही देवाच्या आशीर्वादाने एखाद्याच्या यशाची इच्छा करता, जब हम क्या करते हैं, किसी की भी कामयाबी के लिए दुआ करते हैं कि तुम्हारी दुआ कबूल हो जाए और अल्लाह के करम से तुमको क्या हो जाए, कामयाबी हासिल हो. सो ये कब बोलेंगे? मे गॉड ब्लेस यू टू विन द रेस. तुमको रेस में, उस रेस में, दौड़ने या भागने की रेस में कामयाबी हासिल हो. मे गॉड ब्लेस यू. अल्लाह तुमको क्या करे, तुमको जिताए, देव तुम्हाला जिंकू देत. मे गॉड ब्लेस यू टू ओवरकम द डिफ़िकल्टीज़. अल्लाह तुमको उस मुश्किलों से बाहर आने के लिए मदद करे. मे गॉड ब्लेस यू टू ओवरकम द डिफ़िकल्टीज़. देवाच्या कृपेने किंवा देव, इच्छा मी अशी व्यक्त करतो की देव तुम्हाला या मुश्किल वेळातून काय करेल, बाहेर काढेल. मे गॉड ब्लेस यू यही बोललं जातं. नाव थँक गॉड कधी म्हणतो? वेन यू थँक गॉड फॉर हिज ब्लेसिंग्स. जेव्हा आपण देवाने आपल्याला आशीर्वाद दिलेत किंवा आपल्याला यशस्वी केलेलं आहे म्हणून त्याचे आभार मानतो. राइट. जब हम खुदा से क्या करते हैं, उसको शुक्रिया अदा करते क्योंकि तो उन्होंने क्या है, हमको कामयाबी दी है. राइट. फॉर एग्जाम्पल सी, थँक गॉड फायनली आय गॉट द जॉब. अल्लाह के करम से मुझे आखिर जॉब मिल ही गई. देवाच्या कृपेने मला काय झालेलं आहे, फायनली जॉब मिळाला आहे. सो थँक गॉड. थैंक गॉड हिज लाइफ इज़ सेव. थैंक गॉड उसकी जान बच गई. थैंक गॉड त्याचा जीव वाचला. सेम टू यू अपन यूजुअली एग्ज़ाम में विश करते हैं. व्हेन यू ग्रीट विद द सेम विशेस. जब आपको कोई विश करता है, हम उसी विश के साथ उसको रिटर्न करते हैं. जेव्हा तुम्ही त्याला त्याच शुभेच्छा देऊन त्याला नमस्कार करता किंवा विश करता. राइट. फॉर एग्जाम्पल देखो, अजय कहता है हैप्पी फ्रेंडशिप डे राज. तब राज उसको रिप्लाई क्या करता है, सेम टू यू अजय. राइट. यानी सामने वाले ने आपको जो भी विश किया है, हम उसको सेम विश के साथ वापस से ग्रीट करते हैं. सेम टू यू. हाउ सैड, हाउ ट्रैजिक. ऑफकोर्स व्हेन यू एक्सप्रेस योर सॉरो. जब हम क्या करते हैं, हमारा गम, आपण आपलं दुःख व्यक्त करतो तेव्हा काय करतो, हाउ सॅड किंवा हाउ ट्रॅजिक या एक्सप्रेशनचा वापर करतो. फॉर एग्जाम्पल सी, हाउ सैड द पपी वॉज हिट बाय द कार. हाउ सैड उस कुत्ते के बच्चे को कार ने क्या कर दिया, हिट कर दिया. द रॉबर्स लूटेड ऑल दैट द फैमिली हैड. हाउ सैड उन चोरों ने उस फैमिली का हर एक चीज़, लाइक उनकी पूरी हर एक चीज़ क्या कर लिए, लूट लिए. कितनी बुरी बात है. राइट. म्हणजे एक्झाम्पल मराठीमध्ये पुन्हा सांगा. हाऊ सॅड द पपी वॉज हिट बाय द कार. किती वाईट झालं, त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाला गाडीने उडवलं. द रॉबर्ट्स लूटेड ऑल दॅट द फॅमिली हॅड. हाऊ सॅड. त्या चोरांनी त्या फॅमिलीचं हर एक गोष्ट काय केली, चोरून नेऊन गेले, लुटली. किती वाईट झालं त्यांच्यासोबत. राईट.
नेक्स्ट, व्हॉट अ ग्रेट विक्ट्री. किती मोठा विजय आहे हा. वेन समवन विन्स विथ अनएक्सपेक्टेड सक्सेस. एखाद्याला यश मिळतं ते पण काय आहे, एकदम अनएक्सपेक्टेड, एकदम अनपेक्षित आहे. हमने कभी सोचा भी नहीं था इस तरीके से उनको क्या मिली है, कामयाबी हासिल हुई है. फॉर एग्जाम्पल, व्हॉट अ ग्रेट विक्ट्री. इंडिया वन द मॅच विदाउट लूजिंग अ सिंगल विकेट. राईट. किती मोठा विजय आहे की इंडियाने एकही विकेट लूज न करता त्याला यश मिळालं किंवा मॅच जिंकली. राईट. व्हॉट अ ग्रेट विक्ट्री. इंडियाने एक भी विकेट ना गंवाते हुए मैच जीत ली. दैट इज़ व्हॉट अ ग्रेट विक्ट्री. एकदम अनएक्सपेक्टेड सक्सेस. देन द नेक्स्ट पार्ट इज दैट्स अ गुड न्यूज़. बहुत अच्छी खबर आहे, खूप चांगली गोष्ट आहे. वेन यू आर सरप्राईज टू नो एनी गुड न्यूज़. जेव्हा आपण खुश होतो किंवा सरप्राइज्ड होतो आपल्याला एखादी चांगली गोष्ट समजली म्हणून. राइट. जब आपको कोई भी अच्छी खबर मिलती है और हम अपना ताज्जुब क्या करते हैं, इजहार करते, तब हम कहते हैं दैट्स अ गुड न्यूज़. फॉर एग्जाम्पल, यू गॉट अ जॉब इन USA. दैट्स अ ग्रेट न्यूज़. तुमको अमेरिका में जॉब मिली, बहुत ही गुड न्यूज़ है, लाइक बहुत ही अच्छी खबर आहे. तुला अमेरिकेमध्ये जॉब मिळाला, दैट्स अ ग्रेट न्यूज़. It's a great news that the school allowed you to go for trekking. It's really great news की शाळेने तुला ट्रेकिंगसाठी अलाउ केलं. इट्स अ ग्रेट न्यूज़ कि तुम्हारी स्कूल ने तुमको ट्रेकिंग के लिए अलाउ किया. वेरी गुड. हरी अप. हरी अप कैप कहते हैं व्हेन यू वांट समवन टू मेक एनी वर्क फास्ट. जब आपको लगता है कि दिया गया काम सामने वाला शख्स जल्दी पूरा करे. एखाद्याने समोरच्याने ते काम पूर्ण करावं लवकरात लवकर अशी इच्छा जर तुम्हाला व्यक्त करायची असेल तर आपण काय एक्सप्रेस करतो, हरी अप. एग्जाम्पल, हरी अप रीना, वी आर गेटिंग लेट फॉर द मूवी. हरी अप रीना, लवकर कर, आपल्याला पिक्चरला जायला उशीर होतो आहे. हरी अप रीना, पिक्चर देखने के लिए लेट हो रहा है, जल्दी करो. इट्स टाइम टू स्टडी, हरी अप. पढ़ाई का वक्त हो गया है, जल्दी करो. अभ्यासाची वेळ झालेली आहे, हरी अप. हाउ डिस्ग्रेसफुल. व्हॉट अ डिस्ग्रेस, व्हॉट अ शेम. वेन यू वॉन्ट टू एक्सप्रेस युअर डिस्ग्रेस. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमुळे काय होतो, शर्मिंदा होतो, बदनामी व्यक्त होते, तेव्हा आपण हे एक्सप्रेशन्स यूज करतो. हाउ डिस्ग्रेसफुल, व्हॉट अ डिस्ग्रेस, व्हॉट अ शेम. फॉर एक्झाम्पल पहा, हाउ डिस्ग्रेसफुल टू हिअर अबाउट द क्राईम यू हॅव कमिटेड. राईट. किती लांछनास्पद गोष्ट आहे की तुम्ही असा गुन्हा केला आहे. कितनी बदनामी की बात है कि तुमने ऐसा जुर्म किया है. या फिर द चाइल्ड हैज़ ब्रॉट शेम टू द फैमिली, व्हाट अ डिस्ग्रेस. उस बच्चे ने पूरी फैमिली का नाम का कर दिया है, शर्म से नीचे झुका दिया है. व्हाट अ डिस्ग्रेस. कितनी बदनामी की बात है, कितनी शर्म की बात है. त्या मुलाने आपल्या पूर्ण कुटुंबाचं नाव काय केलं आहे, धुळीला मिळवलं आहे. किती शर्मिंदेची गोष्ट आहे ही. व्हॉट अ शेम, यू आर अनेबल टू पास 8th स्टँडर्ड. किती शर्मिंदाची गोष्ट आहे की तुला 8वीं पास करता नहीं आलं. व्हॉट अ शेम कि तुम 8वीं की स्टैंडर्ड, 8वीं की जमात पास नहीं कर पाए. हाउ डेयर यू से दैट. when we express this, when someone is incapable or less powerful that challenges you by doing something. जेव्हा कोणी असमर्थ व्यक्ति म्हणा किंवा तुमच्यापेक्षा कमी ताकतवर व्यक्ति तुम्हाला आह्वान करते. जब कोई आपसे कम ताकतवर या जो इनकेपेबल है, जो नहीं कुछ कर सकता, ऐसा शख्स आपको चैलेंज देता है, तब आप ऐसा कह सकते हैं. फॉर एग्जाम्पल सी, हाउ डेयर ही टू चैलेंज द कॉलेज चैम्पियन फॉर रेसलिंग. उसकी हिम्मत कैसे हुई की कॉलेज के चॅम्पियन को उसने रेसलिंग के लिए चुनौती दी. त्याची हिम्मत कशी झाली की त्याने कॉलेजच्या चॅम्पियनला मुष्टियुद्धासाठी काय केलं, आव्हान केलं. हाउ डेयर ही स्पीक अगेन द नेशन्स प्रेसिडेंट. उसकी हिम्मत कैसी हुई अपने नेशन के प्रेसिडेंट के खिलाफ बात करने की. त्याची हिम्मत कशी झाली आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या विरुद्ध बोलण्याची. आय एम अनफिट फॉर द रेस. हाउ डेयर यू से दॅट. मी या रेससाठी अनफिट आहे. तुझी हिम्मत कशी झाली असं बोलायची. मैं इस रेस के लिए अनफिट हूँ, तुम्हारी हिम्मत कैसे हुई ये कहने की. हाउ डेयर यू, हाउ डेयर ही, हाउ डेयर यू से दैट. राइट. माय फ्रेंड इज चीटिंग ऑन मी, हाउ डेयर यू से दैट. माझा मित्र माझ्याशी चिटिंग करतोय, तुझी हिम्मत कसं झालं असं बोलण्याची. मेरा दोस्त मेरे साथ चीटिंग कर रहा है, ये बोलने की तुम्हारी हिम्मत कैसे हुई. हाउ डेयर यू से दैट. रिअली इज इट. वेन यू एक्सप्रेस युअर डाऊट अबाउट द सेड थिंग. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट कोणी सांगतो आणि त्यावर तुमचा विश्वास बसत नाही. जब आपको कोई बात बताता है और हमको उस बात पर यकीन नहीं होता, तब हम कहते हैं रियली इज़ इट. फॉर एग्जाम्पल, इट्स एन UFO. रियली यानी ये क्या है, उड़न तश्चरी है. राईट. UFO आहे ही, खरंच. ऑर एल्स इज इट रिअल गुड. खरंच सोनं आहे का हे, खरं. इज इट.
What nonsense. When something is unbelievable or not sensible. एखादी गोष्ट अविश्वसनीय असते किंवा समजून घेण्याच्या पलीकडची असते तेव्हा आपण म्हणतो व्हाट नॉनसेंस. जब हमको कोई बात नाकाबिले यकीन होती है तब हम क्या कर सकते हैं, बोल सकते हैं व्हाट नॉनसेंस. फॉर एग्जाम्पल, ही हॅजंट स्लेफ्ट फॉर 10 days. व्हाट नॉनसेंस. 10 दिवसापासून झोपला नाही आहे. व्हाट नॉनसेंस. 10 दिन से वो सोया नहीं है. व्हाट नॉनसेंस. नो एग्ज़ाम्स, नो स्टडीज़, येट यू से स्टूडेंट्स आर नॉट इन लॉस. व्हाट नॉनसेंस. एग्ज़ाम्स नहीं है, पढ़ाई नहीं है, फिर भी तुम कहते हैं कि बच्चों का नुकसान नहीं होता. व्हाट नॉनसेंस. एक परीक्षा नाही आहेत, अभ्यास नाही आहे आणि मुलांचं काही नुकसान होत नाही आहे, तुम्ही असं म्हणता. व्हाट नॉनसेंस. व्हाट अ प्लेजेंट सरप्राइज व्हेन समवन विजिट्स और गिफ्ट्स यू अनएक्सपेक्टेडली. जब आपको कोई भी मिलता है या आपको बोलते हैं ना विज़िट करता है, आपको आके मिलता है, आपको तोहफ़ा देता है, लेकिन आपको उसके ऊपर यकीन नहीं, अनएक्सपेक्टेडली आता है, वो अचानक से आता है, तब हम कहते हैं व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. जेव्हा कोणी तुम्हाला एखादी भेटवस्तू देतं किंवा अनपेक्षितपणे भेटतं तेव्हा आपण काय विचारतो, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. फॉर एक्झाम्पल, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, आफ्टर सो लॉन्ग टाइम यू हैव कम टू मीट मी. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, कितने दिनों के बाद तुम मुझे मिलने आई हो. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, किती दिवसानंतर तुम्हाला भेटायला आलीस किंवा आलास. माय फ्रेंड्स गिफ्टेड मी विथ अन अल्बम ऑफ ऑल ओल्ड फोटोज. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज दॅट वॉज. माझ्या सर्व मित्रांनी मैत्रिणींनी मला सगळ्या माझ्या जुन्या फोटोंचा अल्बम बनवून दिला. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज दॅट वॉज. मेरे सारे दोस्तों ने मेरे पुराने सारे फ़ोटोज़ का मिलकर एक अल्बम बना के मुझे तोहफ़ा दिया. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज दॅट वॉज. बीवेयर, वॉच आउट. when you want to stop someone from any danger or loss. जब आपको किसी को किसी खतरे से या उसके नुकसान से दूर रखना है, जेव्हा आपल्याला एखाद्याला त्याच्यात कोणत्याही धोक्यापासून किंवा नुकसानापासून थांबवायचं असेल तेव्हा आपण म्हणणार बीवेअर, वॉच आउट. बीवेअर, युअर फ्रेंड्स आर ओनली आफ्टर युअर मनी. सावधान. बीवेअर, तुझे मित्र फक्त तुझ्या पैशाच्या मागे आहेत. बीवेअर, तुम्हारे दोस्त सिर्फ तुम्हारे पैसे के लिए तुम्हारे साथ है. वॉच आउट, इट्स अ डीप पिट ओवर देयर. संभल के, वहाँ पे एक बहुत बड़ा खड्डा है. ए संभाळ, वॉच आउट, तिथे एक मोठा खड्डा आहे, पडशील त्याच्यात तू. राइट. टचवुड. टचवुड हम कब बोलते हैं, व्हेन यू वांट टू सेव समथिंग और समवन फ्रॉम एविल आईज बिकॉज इट सीम्स व्हेरी प्रिटी अँड गुड. जेव्हा आपल्याला एखादी चांगल्या वस्तूला किंवा आपल्या चांगल्या फेवरेट माणसाला काय करायचं हे वाईट नजरेपासून वाचवायचं असेल तेव्हा आपण काय करतो, टचवुड म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट खूप सुंदर असेल, नज़र ना लगे बोलतो त्याप्रमाणे. जब आपको किसी भी चीज़ को नज़र ना लगे, किसी चीज़ को या आपके फेवरेट शख्स को, तब हम कहते हैं टचवुड. जैसे कि उर्दू में माशाअल्लाह कहते हैं. फॉर एग्जाम्पल, सी द ब्राइड लुक्स व्हेरी ब्युटिफुल. टचवुड. ती वधू जी आहे, नवरी जी आहे ती खूप सुंदर दिसते. टचवुड. वो जो दुल्हन है वो बेहद खूबसूरत दिख रही है. टचवुड, माशाअल्लाह. हिज बिजनेस इज़ फ्लरिशिंग सो फास्ट. उसका बिजनेस कितनी दिन दुगनी रात दुगनी ये कर रहा है, तरक्की कर रहा है. टचवुड, माशाअल्लाह. त्याचा बिझनेस काय आहे, दिवसेंदिवस काय आहे, भरभराटीला लागलेला आहे, भरभराट होत आहे त्याची. म्हणजेच त्याला काय म्हणणार, टचवुड, नजर नको लागू दे. कम वॉट मे, हे आपण कधी म्हणतो, व्हेन यू आर नॉट स्केअर्ड ऑफ द रिझल्ट व्हेन यू डिड समथिंग. जब हम कोई भी काम करते हैं और हम उसके रिझल्ट से बिलकुल डरते नाही आहे, आपण काय एखादं काम केलं आणि त्याच्या परिणामाची भीती आपल्याला वाटत नाही, तेव्हा आपण म्हणतो कम वॉट मे, बघू देत, जे व्हायचे ते होऊ देत. फॉर एग्जाम्पल, आई हैव एनरोल्ड माई नेम इन द कॉम्पिटिशन, नाउ कम वॉट मे. मैंने मेरा नाम उस मुकाबले के लिए दर्ज कर दिया है. नाउ लेट इट बी, कम वॉट मे, काही पण होऊ देत, कुछ भी होने दो. मी त्या स्पर्धेसाठी माझं नाव टाकलं जरूर आहे. आता काय, जे होईल ते होईल. कम वॉट मे, काही पण होऊ दे. कम वॉट मे, आई एम नेवर स्केर्ड ऑफ द रिजल्ट्स ऑफ माई एक्शन. कुछ भी होने दो, मैं मेरे एक्शन से, मैं जो काम करती हूँ या करता हूँ उसके रिझल्ट से कभी भी डरती नहीं. कम वॉट मे, मी जे काम केलं एकदा तर केलं, त्याच्या परिणामाची मला भीती नसते. यार दैट्स इट देन फॉर द डे. आई होप आपको इसमें से कुछ एक्सप्रेशंस आपके रेगुलर इस्तेमाल में डेफिनेटली हेल्पफुल होंगे. सो प्लीज़ डू कमेंट इफ़ यू लाइक द चैनल, subscribe the channel, and definitely reply how you felt. Okay, thank you very much. Allah Hafiz.